मी मनीषा विजय तनपुरे. उद्या आषाढी एकादशी निमित्त चल वरून आपण आज ड्रायफ्रूटचे लाडू बनवूया. इथे 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 20 ग्रॅम मगज आणि पिस्ते 50 ग्रॅम, अक्रोड 50 ग्रॅम, मनुके 50 ग्रॅम, किशमिश 50 ग्रॅम, इलायची 20 ग्रॅम आणि याला काय म्हणतात अंजीर 50 ग्रॅम, मगज 20 ग्रॅम आणि खोबरं 50 ग्रॅम आणि हावरी 20 ग्रॅम घेतली आहे मी आणि अर्धा किलो खजूर घेतलेली आहे मी आणि तूप 250-250 ग्रॅम तूप घेतलेलं आहे मी. चला आता प्रत्येक साहित्य आपण तुपामध्ये भाजूया. पहिल्यांदा आपण बदाम तुपामध्ये भाजूया. आता काजू घेऊया आपण. पिस्ते भाजून घेऊया. आता आणि किशमिश काळे मनुके घेऊया आपण त्याच्यामध्ये. आणि एक टरबूज बिया याही मस्त अशा लाल जरत होस्तर मस्त गरम तुपामध्ये भाजून घेऊया. मी खसखस टाकलेली आहे 20 ग्रॅम. आपण खसखस हवरी मस्तपणे अशी तडतड होस्तर मस्त, कारण कढई खराब होते ना त्याच्यामुळे मस्त खोबरं लाल जरा होईपर्यंत भाजून घ्यायचं. मस्त लाल कलर येऊपर्यंत मस्त असं हलका गॅस करून असं मस्त लाल जरत खोबरं भालंय आपलं. खोबरं काढून घेऊया. थोडीशी मिक्सर मध्ये करून घेऊया. असे एकजीव झाले की लाडू छान वळतात. खजूर आहे ना मस्त अशी तुपामध्ये भाजून घेऊ जेणेकरून एकजीव होईल तिचा. मस्त अशी मॅश करायची. आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सर मधून जास्त बारीक नाही करायचं, थोडस जाडसर ठेवायचं जेणेकरून ते ड्रायफ्रूट दिसतील आपल्याला. अशी रवाळ भाजली की ती काढून घ्यायची. हे सगळं ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकूया. सगळे ड्रायफ्रूटचे
याच्यामध्ये मिक्स करूया खजुरीमध्ये, त्यामुळे सगळा एकजीव होऊन जाईल त्याचा. लाडू केले अशी कमी आचेवर मी अशा पद्धतीने विना साखर विना गूळ त्यापासून बनवले हे ड्रायफ्रूट. शुगरचे ज्यांना शुगर आहे ते पण खाऊ शकतात, कारण यामध्ये साखर गूळ काहीच नाही. आणि अशा पद्धतीने मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहे. आणि कोणाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या मोबाईलवर संपर्क करा, तुम्हाला होममेड भेटून जातील. अशा पद्धतीने मी छानसे असे छोटे छोटे मस्त ड्रायफ्रूटचे लाडू बनवले आषाढी एकादशी निमित्त. खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा, घरपोच मिळतील तुम्हाला. खाली दिलेल्या मोबाईलवर संपर्क करा, तुम्हाला घरपोच भेटून जातील. धन्यवाद.